नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगळ, वाणिज्य विभाग, आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गातील व्यावसायिक कायदे या विषयाच्या भारतीय करार कायदा 1872 मधील लबाडी, कपट किंवा फसवणूक, त्याचबरोबर असत्य विधान आणि चुका किंवा त्रुटी या मुक्तसंमतीवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांविषयी चर्चा करणार आहोत. प्रथमतः आपण लबाडी, कपट किंवा फसवणूक या मुद्द्यांविषयी चर्चा करूयात. लबाडी, कपट किंवा फसवणूक हे आपल्या दैनंदिन जीवनातील वापराचे शब्द आहेत आणि प्राथमिक स्तरावर किंवा प्राथमिक अर्थाने या सर्व संकल्पना आपल्या परिचयाच्या आहेत. कपटाने किंवा धोका देऊन एखाद्या व्यक्तीची संमती मिळविण्यात आली असेल त्यावेळी त्या व्यक्तीने कपट किंवा धोका देऊन फसवणूक केली असे मानण्यात येते. भारतीय करार कायदा कलम 17 प्रमाणे याची व्याख्या आपल्याला पाहता येते. करार कायद्याच्या कलम 17 मध्ये लबाडी, कपट आणि फसवणूक याची व्याख्या देताना उल्लेख केला आहे की करारात भाग घेणाऱ्या व्यक्तीची किंवा त्याच्या प्रतिनिधीची फसवणूक करण्याच्या दृष्टीने कराराशी संबंधित व्यक्तीने असत्य गोष्ट सत्य म्हणून सांगणे, सत्याचा विलोप करणे, मनाशी कपटपूर्ण उद्देश बळावणे आणि क्षमता नसताना वचन देणे इत्यादीद्वारे दुसऱ्या व्यक्तीस करारात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे म्हणजे त्यास कपट, धोका किंवा फसवणूक असे म्हटले आहे. याचाच अर्थ कायद्यामध्ये सुद्धा एखादी गोष्ट असत्य म्हणून सांगणे किंवा सत्य गोष्ट असत्य म्हणून सांगणे किंवा असत्य गोष्ट सत्य म्हणून सांगणे, सत्याचा विलोप करणे आणि मनामध्ये कपटी भावना ठेवून समोरच्याची फसवणूक करणे किंवा समोरच्याची फसवणूक होईल अशा पद्धतीने त्याच्याबरोबर करार करणे यालाच लबाडी, कपट आणि फसवणूक असे म्हटले जाईल. या व्याख्येवरून कपट किंवा फसवणुकीची काही लक्षणे या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. प्रथमतः पहिले लक्षण म्हणजेच कपटाचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीपैकी एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या प्रतिनिधीने ते केलेले असावे, परंतु संबंधित कृत्य कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने मात्र केलेले नसावे. म्हणजेच करारामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींपैकी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी ते कृत्य केलेले असावे. हे एक महत्त्वाचे लक्षण त्यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर कपट किंवा धोक्याचे कृत्य हे काही विशिष्ट स्वरूपाचे असते. त्यामध्ये एखादी गोष्ट खरी आहे हे माहीत असताना सुद्धा एखादी गोष्ट खोटी आहे हे माहीत असताना सुद्धा ती खरी असल्याचे सांगणे. त्याचबरोबर एखादे वचन आपण पूर्ण करू शकणार नाही हे माहिती असताना सुद्धा ते वचन देणे किंवा दुसऱ्याची फसवणूक करण्याच्या उद्देशानेच एखादे कृत्य करणे किंवा कायद्याने एखादे कृत्य मनाई केलेले असताना सुद्धा तेच कृत्य करणे किंवा धोक्याचे कृत्य जाहीर केलेले असताना सुद्धा तेच कृत्य करणे किंवा एखादी महत्त्वाची माहिती जाणून बुजून लपून ठेवणे किंवा उघड न करता करार करणे हे सुद्धा धोक्याचे कृत्य त्या ठिकाणी मानले जात असते. त्याचबरोबर कपटाद्वारे दुसऱ्याची फसवणूक झाली पाहिजे तरच त्याला लबाडी किंवा फसवणूक असे म्हणता येईल. त्यानंतर कपटाद्वारे ज्याची फसवणूक झाली आहे त्याचे प्रत्यक्ष नुकसान झालेले असावे अथवा त्याला कपट असे मानता येणार नाही. तर ही झाली फसवणुकीची किंवा कपटाची लक्षणे. यानंतर मौन पाळणे या संदर्भामध्ये सुद्धा काही वेळेला कपट या संकल्पनेचा संदर्भ त्या ठिकाणी येत असतो.
आणि म्हणून मौन पाळणे आणि कपट ही नेमकी काय संकल्पना आहे ही या ठिकाणी आपण बघूयात. करार करताना करार करणाऱ्या व्यक्तीसंबंधी किंवा करार करणाऱ्या व्यक्तींनी कराराच्या संदर्भामध्ये सर्व माहिती आणि तपशील समोरच्या व्यक्तीला देणे आवश्यक असते. परंतु करारातील एखादी व्यक्ती अशी माहिती किंवा तपशिलाबाबत मौन बाळगते आणि असे जर मौन पाळले असेल तर ते कपट होईल का असा प्रश्न निर्माण होत असतो. करारासंबंधीच्या कायद्यानुसार मौन हे नेहमीच कपट ठरणार नाही, पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मात्र पाळलेले मौन हे मात्र कपट ठरू शकते. उदाहरणार्थ, कराराच्या वेळेस दुसऱ्या व्यक्तीला स्पष्टपणे माहिती देणे आवश्यक असताना सुद्धा करार करणाऱ्या व्यक्तीने अशी माहिती दिली नाही, त्याबाबत मौन बाळगले असेल तर त्या व्यक्तीचे वर्तन धोका, कपट किंवा फसवणूक असे मानले जाईल. त्याचबरोबर मौन पाळणे हे एका अर्थाने बोलणेच असते किंवा न बोलणेच असते. त्यावेळी मौन हे कपट ठरत असते. उदाहरणार्थ, समजा एखादे महत्त्वाची माहिती देत असताना ती जर दिली नाही किंवा लपवून ठेवली किंवा त्याबाबत जर मौन बाळगलं असेल तर आपोआपच त्या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देणे गरजेचे असताना सुद्धा ती दिली नसल्यामुळे समोरच्या व्यक्तीची फसवणूक झाली असेल तर त्याला आपण कपट असे या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच मौन बाळगणे हे एका अर्थाने फसवणूक करण्यासारखेच त्या ठिकाणी मानले जात असते. कपट आणि धोक्याचा करारावर काय परिणाम होतो तो या ठिकाणी आपण बघूयात. कलम 19 नुसार धोका किंवा कपटाने एखाद्याने करारास संमती दिली असेल किंवा एखाद्या व्यक्तीची संमती मिळवली असेल तर तो करार धोकाग्रस्त व्यक्तीला रद्द करता येत असतो किंवा करार पूर्ण न झाल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल त्याला भरपाई मागता येत असते किंवा करार पूर्ण करण्यापूर्वीची जी काही स्थिती होती त्या स्थितीमध्ये तो व्यवहार आणून ठेवण्याची किंवा पूर्वीची परिस्थिती आणून ठेवण्याची मागणी ती व्यक्ती करू शकते किंवा तसा आग्रह त्या ठिकाणी धरू शकते. धोकाग्रस्त व्यक्ती जर त्याला फायदा होणार असेल तर करार पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा आग्रह धरू शकते. तर अशा पद्धतीने कपट आणि धोक्याचा करारावर परिणाम होऊ शकतो. यानंतर पुढील महत्त्वाची बाब या ठिकाणी आपण पाहणार आहोत ती म्हणजे असत्य विधान. करारामध्ये मुक्त संमतीवर प्रभाव टाकणारा हा एक अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे जो असत्य विधान म्हणून या ठिकाणी विचारात घेतला गेला आहे. भारतीय करार कायद्याच्या कलम 18 मध्ये असत्य विधान या संदर्भातली सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किंवा त्याचा सविस्तर अर्थ जो आहे तो स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती करार करताना आपल्या अज्ञानामुळे दुसऱ्या व्यक्तीला असत्य विधानाचे कथन करते व त्या असत्य विधानावर अवलंबून राहून दुसरी व्यक्ती करार करते, परंतु ते नंतर खोटे असल्याचे सिद्ध होते, त्यावेळी प्रथम करण्यात आलेल्या विधानाला असत्य विधान असे म्हटले जात असते. असत्य विधानाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेणे गरजेचे आहे की हे जाणून बुजून किंवा दुसऱ्याची फसवणूक करण्याच्या उद्देशाने केलेले नसते, तर ते अजाणतेपणामुळे होत असते. असत्य विधानाच्या वरील वर्णनावरून किंवा आत्तापर्यंत या बघितलेल्या व्याख्येवरून त्याची काही स्पष्ट अशी वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा किंवा तथ्य जर चुकीचे असेल याची कल्पना झाल्यामुळे काही वेळेला चुकीचे विधान केले जात असते आणि सर्व महत्त्वाची माहिती सांगण्याची कायद्यानुसार जबाबदारी असतानाही ती माहिती न सांगणे हे सुद्धा असत्य विधानाचाच या ठिकाणी भाग होऊ शकतो. मात्र असे करत असताना त्या व्यक्तीचा फसवण्याचा उद्देश नसला पाहिजे, तरच त्याला असत्य विधान असे म्हटले जाईल. असत्य विधानाच्या पद्धती
तीन प्रकारचे असतात किंवा तीन पद्धतीने असत्य विधान करता येते. त्यातील पहिली पद्धती म्हणजेच स्पष्ट व निश्चित विधान करून असत्य विधान करणे. अनेक वेळेला आपण जे बोलतोय ते सगळे सत्यच आहे असे बोलणाऱ्याचा समज असतो. प्रत्यक्षामध्ये मात्र अशी विधाने चुकीची पण असू शकतात, पण स्पष्टपणे आणि निश्चित करून त्या ठिकाणी बोलली जातात. त्याला आपण स्पष्ट आणि निश्चित विधान करून असत्य विधान करणे असं या ठिकाणी म्हणू शकतो. उदाहरणार्थ, सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी एखाद्या क्ष या व्यक्तीला साखर कारखाना विकत असताना साखर कारखान्याची जी काही गाळप क्षमता आहे ती जर 1050 टनाचे असे सांगितले असेल आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून क्ष या व्यक्तीने तो खरेदी केला असेल, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याची गाळप क्षमता ही फक्त 1000 टनांचीच असेल, तर या ठिकाणी काही तफावत आपल्याला पाहायला मिळते. संचालकांनी केलेले विधान हे स्पष्ट आणि निश्चित विधान करून केलेले असते, परंतु ते असत्य विधान या सदरामध्ये मोडते. त्यानंतर असत्य विधानाची दुसरी पद्धती म्हणजे कर्तव्यभंगाद्वारे असत्य विधान करणे. एखाद्या व्यक्तीला करार करत असताना कर्तव्यभंगाद्वारे तिला जर काही फायदा होत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीचे जर नुकसान होत असेल, तर तेव्हा ती कृतीसुद्धा असत्य विधान या सदरामध्ये मोडते असे आपण म्हणू शकतो. परंतु कर्तव्यभंग हा अजाणतेपणामुळे झालेला असावा आणि तसेच त्यामध्ये दुसऱ्याची फसवणूक करणे असा हेतू अजिबात असता कामा नये. त्यानंतर तिसरी महत्त्वाची असत्य विधानाची पद्धती म्हणजे अजाणतेपणाने केलेल्या विधानातून झालेली चूक. अजाणतेपणामुळे काही वेळेला व्यक्ती चुकीचे किंवा असत्य विधाने करत असतात. ते कायद्याच्या दृष्टीने असत्यच ठरते, कारण अशा प्रकारच्या चुकीच्या विधानावर विश्वास ठेवून समोरची व्यक्ती करार करत असते किंवा करारावर स्वाक्षरी करते आणि अशी केलेली स्वाक्षरी ही चुकीची त्या ठिकाणी ठरत असते किंवा ते विधान चुकीचे ठरते. उदाहरणार्थ, समजा आपले घर मजबूत आहे असे असत्य विधान करून या व्यक्तीने या व्यक्तीशी जर करार केला असेल, प्रत्यक्षामध्ये मात्र घराचा पाया कमजोर असेल व त्याची कल्पना ला नव्हती. ने घर खरेदी केल्यावर त्याला प्रत्यक्ष परिस्थिती समजली. या ठिकाणी ने असत्य विधान केले असेच मानले जाते, फक्त त्यामध्ये फसवण्याचा दृष्टिकोन नव्हता हे मात्र सिद्ध व्हावे लागत असते. यानंतर महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे असत्य विधानाचा करारावरील परिणाम. असत्य विधानांमुळे करारावरती काय परिणाम होतो तोही या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. भारतीय करार कायद्याच्या कलम 19 मध्ये याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. करार कायद्याच्या कलम 19 नुसार असत्य विधानावर विश्वास ठेवून व्यक्तीने जर कराराला संमती दिलेली असेल तर त्याला काही हक्क प्राप्त होत असतात. पहिला हक्क प्राप्त होतो तो म्हणजे अशा प्रकारचा करार व्यर्थ असल्याने तो करार रद्द करता येत असतो. त्याला कोणताही अर्थ नसतो म्हणून तो करार रद्द करता येतो. त्याचबरोबर करार करणाऱ्या व्यक्तीला तो करार आपल्या हिताचा आहे असे वाटत असल्यास ती व्यक्ती तो करार कायम करू शकते. त्याचबरोबर करार रद्द केल्यास संबंधित व्यक्ती करारापूर्वीच्या स्थितीमध्ये आणून ठेवण्याची मागणी त्या ठिकाणी करू शकते. हाही एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. यानंतर चूक किंवा त्रुटी हाही एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चूक म्हणजे काय किंवा त्रुटी म्हणजे काय, तर सर्वसामान्य जीवनामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींकडून किंवा सर्वच माणसांकडून काही गोष्टींमध्ये चुका होत असतात. त्यामुळे चूक किंवा त्रुटी ही एक सर्वसामान्य संकल्पना आपणा सर्वांना प्राथमिक स्तरावर दैनंदिन जीवनामध्ये माहिती आहे. परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून
ज्या काही तरतुदी आहेत किंवा करार कायद्यामध्ये त्याला जे महत्त्वाचे स्थान आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. करार करताना कराराच्या 2 व्यक्तींमध्ये चूक होऊ शकते. करार कायद्याच्या कलम 20 नुसार जेव्हा महत्त्वाच्या कराराच्या घटनेसंबंधी किंवा कराराच्या महत्त्वाच्या घटनेसंबंधी किंवा विषयासंबंधी करार करणाऱ्या दोन्ही पक्षाकडून चूक होऊ शकते, तेव्हा असा करार व्यर्थ ठरवला जात असतो, त्याची अंमलबजावणी करता येत नाही. अनेक वेळेला कराराचा विषयच नाहीसा झालेला असतो किंवा अस्तित्वामध्येच नसतो आणि करार करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना त्या गोष्टीची अथवा त्या घटनेची करार करताना पुसटशीही कल्पना नसते आणि करार करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना तो करार केला पाहिजे असेच वाटत असते. त्यावेळेला तो करार करण्याबाबत दोन्ही व्यक्तींची चूक झालेली असते असे मानले जात असते. चुकीचा करार झाला असेल तर ते ठरवण्यासाठी कलम 20मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचाही विचार आपण करणे गरजेचं आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे चूक ही कराराच्या दोन्ही व्यक्तींची असली पाहिजे किंवा झालेली चूक ही कराराच्या घटनेबाबतच आहे हे निश्चित होणे गरजेचे आहे. म्हणजेच ती कराराच्या घटनेबाबतच असली पाहिजे आणि जी चूक झालेली आहे ती चूक करारातील महत्त्वाची घटना असली पाहिजे. म्हणजेच सर्वसामान्य एखादी चूक होऊन त्याचा जर करारावर काहीच परिणाम होत नसेल तर त्याला आपण कराराच्या दृष्टिकोनातून चूक असे म्हणणार नाहीत. तर जी चूक झालेली आहे ती चूक करारातील अतिशय महत्त्वाची घटना असली पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे चुकांचे प्रकार. त्यामध्ये प्रथमतः पहिला भाग येतो तो म्हणजे कायद्यासंबंधीची चूक आणि दुसरा भाग येतो तो म्हणजे तथ्यासंबंधीची चूक. कायद्यासंबंधीची जी चूक आहे त्यामध्ये पुन्हा 2 प्रकार येतात. पहिला भाग त्यामध्ये येतो कायद्यासंबंधीच्या चुकामध्ये भारतीय कायद्यासंदर्भातली चूक. भारतामध्ये राहणाऱ्या म्हणजेच या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशामध्ये लागू असलेल्या कायद्याबाबत माहिती असणे गरजेचे असते किंवा माहिती असलीच पाहिजे. याबाबत कायद्याचे अज्ञान प्रकट करून बचाव करता येत नाही. म्हणजेच कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत या आम्हाला माहीत नाही असे सांगून बचाव करता येत नाही, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे एखादा करार गैरसमजुतीवर आधारित असला तरी तो योग्य ठरतो. थोडक्यात भारतात लागू असलेल्या कायद्याबाबत जर चूक झाली तर त्या कारणास्तव करार रद्द करता येत नाही किंवा करार रद्द ठरू शकत नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची कायद्यासंबंधीची चूक म्हणजे परदेशातील कायद्यासंबंधीची चूक. करार करताना परकीय कायद्याबाबत एखादी चूक जर झाली असेल तर तो करार रद्द करता येईल, कारण परदेशातील कायद्याची भारतीयांना माहिती असेलच असे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून परकीय कायद्यासंबंधीचे तथ्य किंवा विषयाबाबत जर काही चूक झाली असेल तर ती संबंधित व्यक्तीवर बंधनकारक नसते. यानंतर चुकांचा दुसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो म्हणजे तथ्यासंबंधी किंवा विषयासंबंधीची चूक. त्यामध्येही 2 प्रकार महत्त्वाचे येतात. प्रथम येतो एकपक्षीय चूक आणि दुसरा येतो द्विपक्षीय चूक. पहिल्यांदा एकपक्षीय चूक म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. जेव्हा करारातील 2 पक्षांपैकी एकाच पक्षाकडून करारातील महत्त्वाच्या विषयाबाबत चूक होते तेव्हा तिला आपण एकपक्षीय चूक असे म्हणतो आणि अशी जर चूक झाली असेल तरी करार व्यर्थ ठरवला जाऊ शकतो किंवा तो करार व्यर्थ ठरतो. काही विशिष्ट विषयांच्या बाबतीमध्ये किंवा काही महत्त्वाच्या परिस्थितीमध्ये एकपक्षीय चुकांचे जे काही करार असतील ते रद्द केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ लेखी कागदपत्राबाबत झालेली चूक असेल किंवा करार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटण्याबाबत झालेली चूक असेल तर
ती एकपक्षीय करार आहे, करारातील चूक आहे किंवा एकपक्षीय चूक म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरली जाईल आणि एकपक्षीय चूक असल्यामुळे असा करार व्यर्थ ठरवला जाईल. त्यानंतर महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे द्विपक्षीय चूक. द्विपक्षीय चूक म्हणजे जेव्हा करार करत असताना कराराच्या दोन्ही पक्षाकडून कराराच्या तथ्याबाबत किंवा महत्त्वाच्या विषयाबाबत चूक होत असते तेव्हा ती द्विपक्षीय चूक समजली जाते. ही चूक मात्र करारातील दोन्ही पक्षांकडून झालेली असते आणि ती कराराचा विषय किंवा तथ्याबाबत झालेली असते. त्यामुळे अशा प्रकारचे करार हे व्यर्थ ठरवले जातात आणि अशा चुकासुद्धा त्या ठिकाणी 2 प्रकारच्या असतात. त्यामध्ये कराराच्या विषयवस्तू संबंधीच्या ज्या चुका आहेत त्याचे स्वरूपामध्ये विषयवस्तूच्या अस्तित्वासंबंधीची चूक असते, विषयवस्तू ओळखण्यासंदर्भामध्ये चूक होऊ शकते किंवा विषयवस्तूच्या अधिकारासंदर्भामध्ये चूक होऊ शकते, विषयवस्तूच्या किमतीबाबत त्या ठिकाणी चूक होऊ शकते. त्यामुळे कराराच्या पूर्ततेच्या शक्यतेसंबंधीची चूक ही कराराच्या पूर्ततेसाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता जर असेल आणि अशी परिस्थिती अस्तित्वातच नसल्याची जाणीव करून देणाऱ्या दोन्ही पक्षांना करार करत असताना नसेल तर ती महत्त्वाची किंवा तथ्यासंबंधीची चूक ठरवली जाऊ शकते आणि तो करार व्यर्थ होत असतो. त्यामुळं द्विपक्षीय चुका याही महत्त्वाच्या करारामध्ये असतात. म्हणजेच एकपक्षीय आणि द्विपक्षीय दोन्ही चुकांचे प्रकार हे महत्त्वाचे मानले जात असतात. यानंतर चुकांचा करारावरती काय परिणाम होतो तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चुकांचा करारामध्ये होणारा जो काही परिणाम आहे त्यामध्ये पहिला भाग येतो की जर चुका झाल्या असतील मग ते एकपक्षीय असतील, द्विपक्षीय असतील किंवा कायद्यासंबंधीच्या काही चुका असतील तर कोणत्याही चुकांचा पहिला परिणाम म्हणजे तो करार व्यर्थ ठरवला जात असतो. कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी करता येत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तथ्यासंबंधी झालेल्या चुका किंवा चुकीची माहिती देऊन जर काही करार केले जात असतील आणि त्यातून संबंधित व्यक्तींचे जर नुकसान होत असेल तर अशा वेळेला एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेली संपत्ती जी आहे ती त्याला परत घेता येत असते किंवा संपत्ती त्याला परत घेता येते. हा एक महत्त्वाचा परिणाम त्या ठिकाणी करारामध्ये होऊ शकतो. यानंतर कपट आणि असत्य विधान यातील फरक या ठिकाणी आपणाला पाहायचा आहे. कपट म्हणजे काय आणि असत्य विधान म्हणजे काय याची भरपूर अशी चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे किंवा डिटेल्समध्ये त्याची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर नेमका कपट आणि असत्य विधान ही दोनही मुक्त संमतीवर प्रभाव टाकणारे घटक आहेत, परंतु दोन्हींमध्ये असणारा जो फरक आहे तो या ठिकाणी सविस्तररित्या आपण पाहणार आहोत. प्रथमतः दोन्हींच्या अर्थामध्ये फरक आहे. एखादे विधान खोटे आहे हे माहीत असूनही फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुसरी व्यक्ती ते खोटे विधान करते किंवा पहिली व्यक्ती खोटे विधान करते आणि दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवली जाते, त्याला आपण कपट असं म्हणू शकतो किंवा धोका असं म्हणू शकतो. परंतु असत्य विधानाच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला असं म्हणता येणार नाही, कारण अजाणतेपणामुळे किंवा अज्ञानामुळे एखादे विधान खोटे असताना सुद्धा खरे आहे असे मानले जात असेल आणि त्यावर विश्वास ठेवून जर करार केला जात असेल आणि नंतर ते विधान खोटे आहे हे सिद्ध होत असेल तर त्याला आपण असत्य विधान असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच कपट आणि असत्य विधान या दोन्हींचा अर्थ हा पूर्णपणे वेगवेगळा आहे. त्यानंतर दोन्हींचेही उद्देश वेगवेगळे असतात. कपटामध्ये नेहमीच हेतू परस्पररित्या दुसऱ्याला फसवण्याचा हेतू असतो. दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक करून कराराला संमती घेतली जाते आणि त्यातून काही लाभ मिळवण्याचा हेतू या ठिकाणी असू शकतो किंवा असतो. असत्य विधानाच्या बाबतीमध्ये मात्र
असत्य विधानामुळे दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याचा हेतू नसतो, परंतु चुकून न कळत ते फसवले जात असते. म्हणजेच फसवण्याचा हेतू असत्य विधानापाठीमागे असू शकत नाही. यानंतर नुकसान भरपाईमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. कपटाने केलेले जे काही करार असतील हे भरपाई किंवा फसवणुकीच्या उद्देशाने केलेले असतात आणि म्हणून असे करार रद्द करता येतात. त्याची नुकसान भरपाई सुद्धा मागता येत असते. परंतु असत्य विधान मात्र फसवणुकीच्या उद्देशाने केलेले नसते, तरीसुद्धा असे करार रद्द करता येतात, परंतु नुकसान भरपाईची मागणी मात्र करता येत नाही. हा एक महत्त्वाचा फरक यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर चौथा फरक जो आहे तो आहे बचावामध्ये असणारा फरक. कपटाने कराराला संमती जर मिळवलेली असेल तर कपट करणारी व्यक्ती संमती देणाऱ्या व्यक्तीला खरी माहिती जाणून घेण्यासाठी संधी आणि साधने उपलब्ध होती असे म्हणून आपला बचाव करू शकत नाही. कारण पहिल्या व्यक्तीने पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशानेच अशी विधाने केलेली असतात. त्यामुळे खरी माहिती जाणून घेण्यासाठी संधी किंवा साधने उपलब्ध होती असे म्हणून त्या ठिकाणी आपला त्या व्यक्तीला बचाव करता येत नाही. असत्य विधानामध्ये मात्र थोडीशी वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. असत्य विधानाद्वारे संमती मिळवणारी व्यक्ती या प्रकारे आपला बचाव करू शकते. दुसरी व्यक्ती सर्वसामान्य प्रयत्न करून सत्य शोधून काढण्याच्या परिस्थितीमध्ये असेल तर तो करार रद्द होऊ शकणार नाही. त्यामुळे असत्य विधान करणाऱ्याचा बचाव होऊ शकतो, कारण त्याने अजाणतेपणामुळे किंवा अज्ञानामुळे केलेले ते विधान त्या ठिकाणी असते. फसवणुकीचा त्याचा कोणताही हेतू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर या दोनही घटकांचा म्हणजेच मुक्त संमतीवर प्रभाव टाकणारे हे दोनही घटक आहेत. यांचा करारावर काय परिणाम होतो, तर करारावर परिणाम होत असताना सुद्धा दोन्हींमध्ये फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कपटामध्ये धोका किंवा कपट हा दंड संहिता कलम 420 नुसार गुन्हा असू शकतो किंवा गुन्हा आहे आणि त्यामुळे झालेला करार रद्द समजला जाईल. असत्य विधान सत्य प्राप्त झाल्यानंतर करार रद्द करायचा की कराराचे पालन करायचे हे दुसऱ्या व्यक्तीच्या इच्छेवरती अवलंबून असते. त्यामुळे दोन्हींचा असणारा जो काही परिणाम आहे तो सुद्धा या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. या सत्रामध्ये आपण लबाडी, कपट किंवा फसवणूक, त्याचबरोबर असत्य विधान आणि चुका किंवा त्रुटी यांच्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी, त्याचबरोबर कपट आणि असत्य विधान यातील असणारा फरक या ठिकाणी सविस्तररित्या पाहिलात. धन्यवाद.